तर आपण बघितली ही मोठी बातमी आणि त्यानंतर शिष्टाचारानुसार आता राहुल गांधींना राम राम करूनच मोदींना संसदेत समोर बसावं लागेल असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावला। तर दुसरीकडे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक आमच्यावर लादली असा आरोप राऊतांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर केला। गेल्या 10 वर्षात त्यांच्या अटी शर्तीवरच लोकसभा चालली, पण आता त्यांना ते शक्य नाही। इतका मोठा विरोधी पक्ष समोर आहे, काँग्रेस 100 पेक्षा जास्त आहे। आता तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून समोर बसतात। त्याच्यामुळे रोज राहुल गांधींना रामराम करूनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागेल आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदींना आता पळ काढता येणार नाही, कारण राहुल गांधी बसलेले आहेत। पण तुमच्या आदेशानं विरोधी पक्षाचे दोन्ही सदनात मिळून 140 खासदार निलंबन केलं। त्यातले ओम बिर्ला अध्यक्ष होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात हे निलंबन केलं आणि त्यालाच तुम्ही पुन्हा अध्यक्ष म्हणून आणताय। ही कोणती परंपरा आहे? म्हणजे विरोधी पक्ष सांगतोय की लोकशाहीचा मान राखा, सन्मान राखा। त्याच्यामुळे तुम्ही ही निवडणूक आमच्यावर